हाय हॅलो नमस्कार. आणि आत्ता वाजले सकाळचे 6. मला मार्केटला जायचं आहे. मिस्टर बोलले आपण तिथून काही फुलं वगैरे घेऊन येऊ मार्केटला. नंतर मग आम्ही जाण्यासाठी निघालो. आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे ना थोडंफार गार वाटतं. आणि नंतर मग आम्ही गेलो आणि रस्त्याने पण खूप शांतता वाटत होती बघा. नंतर मग आम्ही तिथं मार्केटला पोहोचलो आणि फुलं वगैरे बघितले. खूप छान छान फुलं होते. आणि सकाळचे 6:30 पावणे 7 झालेले होते, तरीसुद्धा बघा किती गर्दी आहे मार्केटला. आणि दुपारनंतर तर खूपच गर्दी असते या मार्केटला. नंतर मग आम्ही काही फळ वगैरे घेतलं, मतलब पूजेसाठी मला लागतील म्हणून. किवी घेतली आणि फुलं तर खूपच छान होते बरं का. फुलं वगैरे घेतले. पुढे मग मी बघितलं हे इथं काही तोरण वगैरे बघू म्हटलं. इथं पण खूप छान आहे सर्व सामान. आणि पण तोरण खूप मोठे मोठे होते. म्हटलं नंतर बघू. आणि ते खूपच सुंदर सुंदर सामान आहे बरं का इथं डेकोरेट करण्यासाठी बघा. नंतर मग आम्ही घरी आलो. घरी येण्यासाठी पुन्हा घरी आलो. आणि बघा खूप शांत वाटतं. आणि नंतर तर खूपच गर्दी असते ह्या रस्त्यावरती. घरी नंतर हे बघा मी काही फुलं वगैरे आणलेले, काही भाजीपाला वगैरे घेऊन आली. फळं वगैरे आणले पूजा करण्यासाठी. आणि सुमित नाही ना म्हणून मी काही जास्ती फळं आणले नाही आहे. कारण त्याला आहे ना ॲपल वगैरेच आवडतं जास्ती. आणि संत्री नारंगी त्याला खूप आवडतं. किवी पण आवडते त्याला. काही गजरे वगैरे घेतले मी, म्हटलं पूजा करण्यासाठी लागतील ना. आणि नंतर मग मी सर्व ते. आणि आई आता थोडेफार काही भांडे वगैरे क्लीन करत आहे. आई बोलली तू स्वयंपाक वगैरे कर. आणि मिस्टरांचं चालू आहे लाईटिंगचं काम. आणि आईला गरम पाणी ठेवलेलं आहे. आणि मी आता काही पापड वगैरे फ्राय करून घेत आहे. उडदाचे पापड. चणेसुद्धा झालेले आहे. आणि पूर्ण मसाला वाटण केलेलं आहे. कांदा लसूण हिरवी मिरची टमाटर अद्रक वगैरे. आणि हा मार्बल आहे ना, मार्बलची फरची या इथं होती तर पूर्ण पाणी त्याच्या खाली जात होतं बघा. असं पूर्ण डाग वगैरे पडलेले. आता ते आईने क्लीन केलं, पण अजून म्हटलं मी काही पूर्ण गरम पाण्यानं वगैरे स्वच्छ करून घेईल, बरं डाग वगैरे जातील का. चला मग आता मी पूर्ण आवरून घेते आणि नंतर बोलते. आणि मी आता काही थोडंफार काम वगैरे आवरते, कारण की माझी थोडीफार साफसफाई बाकी होती. हे बघा हे सर्व आता मी आवरून घेते. आणि आई मला काही थोडीफार मदत करते आहे. हे बघा. आणि हे बघा एवढे मी सर्व भांडी वगैरे आवरून घेतली आहे. आणि मी आता छान मस्त दूध गरम केलेलं आहे. आणि थोडंफार नवीन गॅस असल्यामुळे मग आई मला बोलली की थोडं दूध खालती सांडावू दे. म्हटलं बरं ठीक आहे. आणि मी येताना मग नंतर मी हरभरे वगैरे आणलेले. आणि आता मी करणार मस्तपैकी हरभऱ्याची भाजी मसाल्याची आणि पोळ्या. चला मग आता मी आता छान मस्त नवीन गॅसवरती स्वयंपाक वगैरे करते, जेवण वगैरे करू आणि नंतर मी काम वगैरे आवरते. आणि आई आता थोडेफार काही भांडे वगैरे क्लीन करत आहे. आई बोलली तू स्वयंपाक वगैरे कर. आणि मिस्टरांचं चालू आहे लाईटिंगचं काम. आणि आईला गरम पाणी ठेवलेलं आहे. आणि मी आता काही पापड वगैरे फ्राय करून घेत आहे. उडदाचे पापड. चणेसुद्धा झालेले आहे. आणि पूर्ण मसाला वाटण केलेलं आहे. कांदा लसूण हिरवी मिरची टमाटर अद्रक वगैरे. आणि हा मार्बल आहे ना, मार्बलची फरची या इथं होती तर पूर्ण पाणी त्याच्या खाली जात होतं बघा. असं पूर्ण डाग वगैरे पडलेले. आता ते आईने क्लीन केलं, पण अजून म्हटलं मी काही पूर्ण गरम पाण्यानं वगैरे स्वच्छ करून घेईल, बरं डाग वगैरे जातील का. चला मग आता मी पूर्ण आवरून घेते आणि नंतर बोलते. बघा भाजीला कलर खूप छान आलेला आहे. आणि इतका खूप छान वास येते भाजीचा, सुगंध. हे बघा खूपच छान तेल वगैरे सुटलेले. आणि चणे तर सुमितला पण खूप आवडतात. आणि मिस्टरांसुद्धा पण सुमित नाही आहे. सुमित गेला आहे मामाकडे. खूप छान मस्त एन्जॉय वगैरे करत आहे. चला मामाचं घर असलं म्हणजे, आणि पापड वगैरे सुद्धा फ्राय झालेले. मामाचं घर असलं म्हणजे मुलं खूप एन्जॉयच करतात. मामा म्हणजे मामाच असतो. चला. आणि आता जेवण वगैरे करणारे आम्ही. मस्त पापड आहे,
आणि मला हे ना हिरवी मिरची आवडते जेवणामध्ये. आईला लोणचं आणलेलं आहे, लिंबू कांदा वगैरे. आणि भाजी बघा खूपच छान झाली आहे आणि ताक वगैरे सुद्धा आहे. चला मग आता आम्ही जेवण करतो आणि नंतर बोलतो. आणि मी आता काही थोडंफार काम वगैरे आवरते, कारण की माझी थोडीफार साफसफाई बाकी होती. हे बघा, हे सर्व आता मी आवरून घेते आणि आई मला काही थोडीफार मदत करते आहे. हे बघा, आणि हे बघा एवढे मी सर्व भांडी वगैरे आवरून घेतली आहे. मिस्टरांचं चालू आहे थोडीफार काही लाईटिंग वगैरे लावायचं काम. आरामात चढा बरं का. आणि चहा ठेवलेला आहे मी आणि थोडंफार काही दूध वगैरे सांडलं गेलेलं आहे. आता सर्व क्लीन करेन, थोडंफार दुर्लक्ष करा ह्याच्याकडे. चला मी आता चहा ठेवलेला आहे मस्त आपल्या नवीन गॅसवरती. स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि सर्व मला आता आवरून घ्यायचं आहे. आणि बघा खूपच आता एवढं आवरायचं आहे मला अजूनही. बघा हे सर्व आता आवरून घ्यायचं आहे. आईने सर्व सामान पूर्ण सामान इथं काढून ठेवलेलं आहे. बघा आता हे सर्व मी आवरून घेते. आणि पूजासुद्धा मी काल केलेली आहे. हे नाही आवरायचं आहे मला, इथं आवरून घेतलेलं आहे मी, फक्त हेच बाकी आहे. हे तर आईने त्या दिवशी आवरून घेतलेलं होतं थोडंफार. पण मग आता कामावरती पण आपल्याला जावं लागतं. कामावर येऊन पूर्ण कामं करून घ्यायचे असतात घरचे, त्याच्यामुळे. चला आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलते. आता हे मी सर्व स्वच्छ एकदम छान लिक्विड वगैरे टाकून घासून घेतलेलं आहे. स्टाईलसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे. हे सर्व मी धुवून घेतलेलं आहे आणि फक्त हे डाग नाही गेले. आता मिस्टर बोले नंतर बघू म्हणे, म्हटलं बरं ठीक आहे. आणि हे सुद्धा मी छान आवरून घेतलेलं आहे, कारण इथं आपण तेल वगैरे ठेवत असतो ना, म्हणून हे सर्व मी आवरून घेतलेलं आहे. आणि मला हे ना घर एकदम स्वच्छ आवडतं. बघा फक्त हे बाकी राहून गेले. आता हे मी आता उद्या करणार आहे. हे आवरून घेतलं मी बघा हे सर्व. आणि मिक्सरसुद्धा मी छान मस्त क्लीन करून घेतलेलं आहे. हे सर्व मी आवरून घेतलेलं आहे. स्टाईलसुद्धा मी छान मस्त लिक्विड वगैरे टाकून पुसून घेतलेली आहे, स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे. आणि आता मी छान मस्त आता थोडंफार काही बाकी आहे, आता हे आवरून घेते आणि नंतर बोलते. आईचं बघा आता पाणी वगैरे भरणं चालू आहे. आईचं पाणी भरून घेते आई आता. आणि मिस्टर आलेले आहे आणि मी फराळाचं केलेलं नाही आहे, कारण दरवर्षी माझी लहानी वहिनी फराळाचं देत असते, मामाचा लहान मुलगा, म्हणून मी दरवर्षी फराळाचं करत नाही आहे. आणि सुमीसुद्धा नाही आहे म्हणून. आणि मिस्टरसुद्धा बोलले की आपण थोडंफार काही बाहेरून वगैरे घेऊन येऊ, म्हणजे आपली हे असं लक्ष्मीपूजनसाठी फराळाचं लागतं, तर बाहेर आम्ही घेऊन येणार आहे बाहेरून. आणि आज थोडी माझी तब्येत ठीक आहे, मिस्टरांची पण ठीक आहे. आणि मी घर एकदम छान आवरून घेतलेलं आहे, कारण दिवाळीचा सण असल्यामुळे ना घरामध्ये एकदम छान फ्रेश वाटलं पाहिजे. आणि मला आहे ना घर एकदम स्वच्छ आवडतं. मी कामावरती सुद्धा जाते तरी घर कोण कसं ठेवते मला आवडत नाही. चला आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि आई पाणी भरते आणि मग नंतर आम्ही बाहेर जाऊ. दिवे वगैरे लावते आता आणि नंतर बोलते. दिवे वगैरे मी आता मस्त लावून घेते. आता लावलेले आहे दिवे आणि मस्त धूप वगैरे लावलेली आहे. चला मग आता मी आता दिवे वगैरे लावले आणि आता बाहेर ठेवते आहे. नंतर मग आम्ही जाण्यासाठी निघालो सिटीमध्ये. तर थोडीफार काही गर्दी नाही वाटली आम्हाला, म्हटलं आपण पटकन जाऊन घरी येऊ. नंतर तर बापरे पुढं गेलो, खूपच गर्दी की पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही. ट्रॉफिकमध्ये कमीत कमी 20 मिनटं उभे राहिले. मग मिस्टरांना म्हटलं नको आता आपण घरीच चला म्हटलं. आणि डेकोरेशन बघा रस्त्यावरती इकडे बाग आहे, कमिटी बाग वगैरे, तिथं खूप छान छान डेकोरेशन केलेलं आहे. पूर्ण सिटीमध्ये छान डेकोरेशन केलेलं बघा. हां काय म्हणतात जिराफ आहे, काही घोडा आहे, असंच खूप खूप प्रकारचे डेकोरेशन वगैरे केलेले बघा.
आणि मुलं बी खूप छान फोटो वगैरे काढत होते. नंतर मग आम्ही गाडी पुन्हा घरच्या रस्त्याला घेतली, कारण खूप ट्रॉफिक होतं बघा. सोमवार बघा खूप ट्रॉफिक लागलेलं होतं, कारण आम्हाला त्या रस्त्याने जायचं होतं. मिस्टरांना म्हटलं नको घरीच चाला म्हटलं, कारण कमीत कमी आम्ही 20 मिनटं उभे राहिले तरीसुद्धा ट्रॉफिक खूप होती. पुन्हा मग आम्ही रिटर्न घरी आलो आणि रस्त्यावर खूप छान लागत होतं बरं का. खूपच छान सिटीमध्ये डेकोरेशन केलेलं आहे, पण आम्ही काही गेलो नाही कारण खूपच गर्दी होती. मग आईसुद्धा बोलली नाही म्हणे आपण घरीच चला. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर. तर मग मिस्टर बोलले आपण काही बाहेर नाश्ता वगैरे करू. मग इडली वगैरे खाल्ली आम्ही आणि इडली खूप छान होती बरं का. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.